सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमस्तुते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि खूपच भाग्यवान आहोत. 2025 या वर्षात आपल्याला आई भगवतीची 11 दिवस सेवा करायची आहे. खरं तर वर्षाखेरीज 4 नवरात्र असतात. सर्वात महत्त्वाची आहे ती शारदीय नवरात्र. यंदा 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत आलेली आहे. म्हणजेच काय, आपल्याला पूर्ण 11 दिवस देवीची सेवा करायची आहे. काही घरात घटस्थापना जे केलेला असतो तो विजयादशमीला विसर्जन केला जातो. विजयादशमी म्हणजे दशहरा. दशहरा 2 तारखेला आलेला आहे. पण काही ठिकाणी असं असतं की अगदी 9व्या माळीला किंवा 10व्या माळीला घट विसर्जन करण्याचं असतं. आता यंदा घटस्थापना नेमकी केव्हा, ज्या माळी आहेत ती पहिली माळ, दुसरी माळ आणि तिसरी माळ जी आहे ती 2 दिवस आलेली आहे. पंचमी तिथी ही नेहमी कधी आहे, ललिता पंचमी आपल्याला कधी साजरी करायची आहे, त्या संदर्भात आपल्याला संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात अगोदर आपण आपल्या 9 देवींची पूजा करत असतो, देवींची आराधना करत असतो. कुळदेवी जी आपल्या कुळाचा उद्धार करत असते, आपल्या कुळाचं रक्षण करत असते, तिची भरभरून सेवा करत असतो. मग त्याच्यामध्ये घटस्थापना, दुर्गा सप्तशती पठण, कन्यापूजन, होम हवन, देवीची ओटी आहे, या सगळ्या सेवा आपण करत असतो. या सगळ्यामध्ये आई भगवतीची कृपा आपल्या घरावर असावी, तिने आपल्या घरात अखंड वास करावा असं प्रत्येकांना वाटत असतं. ज्या घरात कुळदेवीची कृपा दृष्टी असते त्या घरात कधीच कमी पडत नाही. नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेच्या 9 रूपांची आपण पूजा करत असतो. बघा, नवरात्रीमध्ये नवदुर्गेचे 9 रूप असतात, 9 माळी असतात आणि 9 रंगाचे वस्त्र असतात. आता आपण देवीचा 9 रूपे कोणती आहेत ते आपण बघूया. पहिल्या दिवशी शैलपुत्री या देवीची पूजा करायची असते. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी या देवीची पूजा करायची असते. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा या देवीची पूजा करायची असते. चौथ्या दिवशी कुष्मांडा या देवीची पूजा करायची असते. 5व्या दिवशी स्कंदमाता या देवीची पूजा करायची असते. 6व्या दिवशी कात्यायनी या देवीची पूजा करायची असते. 7व्या दिवशी कालरात्री या देवीची पूजा करायची असते. 8व्या दिवशी महागौरी या देवीची पूजा करायची असते व 9व्या दिवशी सिद्धिदात्री या देवीची पूजा करायची असते. आता पहिली माळ कधी आहे? 22 सप्टेंबरला पहिली माळ आहे. पहिल्या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची असते. दुसऱ्या दिवशी माळ 23 सप्टेंबर ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची असते. तिसरी माळ ही आपल्याला 23 तारखेला आणि 24 तारखेला साजरी करायची आहे. म्हणजेच काय, चंद्रघंटा देवीची पूजा ही आपल्याला 23 आणि 24 या दोन्ही दिवशी करायची आहे. आता चौथी माळ जी आहे बघा, ती शुक्रवारी असणार आहे. 5वी माळ खरं तर काही ठिकाणी 27 तारखेला करायची आहे, जी ललिता पंचमी आहे, जी आपल्याला चौथ्या माळीला करायची आहे. कारण 2 तिथी जेव्हा एकाच दिवशी येतात त्याच्यामुळे हा गोंधळ होतो. आता बघा, चतुर्थी तिथी 26 तारखेला सकाळी 9:32 संपते आणि 26 तारखेलाच पंचमी तिथी सुरू होते. म्हणजेच काय, तर सकाळी 9:33 पंचमी तिथी सुरू होते. आता ही जी पंचमी तिथी आहे ती 26 तारखेला शनिवारी दुपारी 12:03 पर्यंत आहे. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते, म्हणून जो काही घागरी फुंकण्याचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला शनिवारीच करायचा आहे. पण जी ललिता पंचमी जी आहे साजरी करत असतो, ललिता देवीची पूजा करीत असतो, उदयाची देवी मानली जाते. प्रत्येक आई आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सरस्वती देवीचे पूजन करत असते. ललिता पंचमी जो उपवास करत असतो तो तुम्हाला 26 तारखेलाच करायचा आहे. 9:32 पर्यंत चतुर्थी तिथी आलेली आहे. 9:33 पंचमी तिथी लागते, म्हणून तुम्हाला ही ललिता पंचमी 27 तारखेलाच साजरी करायची आहे. तर आता हा गोंधळ समजला असेल. नाही समजला तर व्हिडिओ थोडा मागे घ्या, परत बघा. आता 6वी माळ ही
6वी तिथी 28 तारखेला असणार आहे. 7वी माळ 29 तारखेला असणार आहे. 8वी माळ ही 30 तारखेला असणार आहे. तर 9वी माळ ही 1 तारखेला असणार आहे. समजले असेल. जो काही पंचमी तिथीला थोडासा गोंधळ झाला आहे आणि तृतीया तिथी 2 दिवस आली आहे, त्यामुळे थोडा गोंधळ झाला आहे. आता बघा, आपण ज्या काही सेवा करत आहोत त्याच आपल्याला करत राहायच्या आहेत. एवढंच आहे की माळीमध्ये थोडंसं खालीवरती गोंधळ झालेला आहे. तृतीया तिथी 2 दिवस आल्यामुळे आपल्या चंद्रघंटा देवीची पूजा आपल्याला 2 दिवस करायची आहे आणि त्यानंतर चतुर्थीला म्हणजेच 26 तारखेला ती 4थी माळ आहे, सारखंच आपल्याला करायचे आहे. ललिता पंचमी साजरी करत असतो ती तुम्हाला 4थ्या माळीलाच करायची आहे. कारण 9:33 नंतर पंचमी तिथी लागते. हा खूप मोठा गैरसमज झाला आहे लोकांचा, पण काहीच घाबरायचं नाही. जेव्हा 2 तिथी एकाच दिवशी येतात, कधी संध्याकाळी येते, केव्हा पहाटे लागते, अशा वेळेस थोडा गोंधळ उडाल्यासारखं होतं, बाकी काही नाही. तुम्हाला समजलं असेल आता कुठल्या दिवशी कुठली माळ आहे. जरी 26 तारखेला 4थी माळ जरी असली तरी ललिता पंचमीसुद्धा आपल्याला 26 तारखेलाच करायची आहे आणि जे काही पंचमी तिथी आहे ती तुम्हाला 26 तारखेलाच करायची आहे. जर तुमच्या घरी घागरी फुंकणी केला जात असेल तर नक्कीच तो तुम्ही 26 तारखेलाच करावा. तर ही काही महत्त्वाची माहिती होती, ती आज दूर झाली असेल असे समजते. आई भगवतीची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहोत सेवा करण्यासाठी, उपासना करण्यासाठी. तर आपण ते सुद्धा लवकरच बघूया. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.